जीवनात आपण नेहमी एकाच गोष्टीचा शोध घेत असतो आणि ती गोष्ट म्हणजे सुख. अगदी बरोबर. म्हणजे कुठे मिळेल हे सुख? या नवीन नोकरीत, त्या मोठ्या घरात, की भविष्यात मिळणाऱ्या एखाद्या यशामध्ये? या शोधात आपण सुखाच्या मागे अक्षरशः धावत सुटतो आणि बऱ्याचदा स्वतःला पूर्णपणे थकावून घेतो. हो, आणि आजकालच्या या धावपळीच्या जगात हे अगदी प्रत्येकाच्याच बाबतीत घडतं. नक्कीच. पण समजा एखाद्याला अचानक असं लक्षात आलं की आपण ज्या सर्वोच्च सुखाचा शोध घेण्यासाठी वणवण भटकत आहोत ते सुख आधीच एका जागी अत्यंत शांतपणे, म्हणजे कमरेवर हात ठेवून आपली वाट पाहत उभा आहे तर. बापरे, हा विचारच खूप चक्रावून टाकणारा आहे. हो ना. आज आपण अशाच एका अफाट आणि चक्रावून टाकणाऱ्या विचाराचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे आजच्या या सखोल चर्चेसाठी एक अत्यंत ऐतिहासिक आणि सुंदर स्रोत आहे. संत चोखामेळा यांनी 700 वर्षांपूर्वी रचलेला एक प्रसिद्ध अभंग, सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी. या चर्चेत आपण केवळ या 4 ओळींमधील शब्दांचे वरवरचे अर्थ पाहणार नाही आहोत. खरं तर या रचनेमागील मानवी मानसशास्त्र आणि भक्तीचं विज्ञान समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी तेच. एका अमूर्त भावनेला प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभं करण्याची साहित्याची ताकद आपण आज उलगडणार आहोत. हो, आणि या अभंगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की तो केवळ एक धार्मिक मजकूर नाहीये. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की याचा एक मानसशास्त्रीय कोण पण आहे? नक्कीच. मानवी मनाला शांततेची जी अत्यंत खोलवरची भूक असते ना, तिचं हे काय म्हणतो आपण त्याला, एक मॅप किंवा दिशादर्शक चित्र आहे. 7 शतकांपूर्वी संत चोखामेळा यांनी मानवी जाणीवांच्या आणि मानवी अस्तित्वाच्या ज्या स्तरांना स्पर्श केला आहे ते आजच्या या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जगात जास्त प्रासंगिक वाटतं. बरोबर. अमूर्त भावनांना एक निश्चित आकार देण्याचं अफाट काम इथे या साहित्याने केलं आहे. सुखाचे जे सुख ही संकल्पनाच मुळात विचार करायला लावणारी आहे. आपण नेहमीच्या सुखांबद्दल बोलतो, जी मिळतात आणि काही काळानंतर संपून जातात. हो, ती तात्पुरती असतात. हो, पण इथे कवी एका अशा सर्वोच्च आनंदाचं वर्णन करत आहे जो कधीही फिका पडत नाही. आणि विशेष म्हणजे या अभंगात त्या सुखाला केवळ एक भावना म्हणून हवेत तरंगत ठेवलेलं नाहीये. नाही, अजिबात नाही. तर ती प्रत्यक्ष उभी असलेली एक सगुण साकार मूर्ती बनवली आहे. अमूर्त भावनेला असं मानसी रूप देण्यामागे नेमकं काय विचार असावा असं वाटतं? यामागे ना एक अत्यंत महत्त्म मानसशास्त्रीय कारण आहे. कसं आहे ना, मानवी मेंदूची रचना अशी आहे की त्याला अमूर्त गोष्टी समजायला आणि दीर्घकाळ लक्षात ठेवायला थोड्या जड जातात. म्हणजे शांती किंवा मोक्ष असे शब्द. अगदी बरोबर. शांती, मोक्ष किंवा अंतिम सत्य या शब्दांमधून थेट काहीही आपल्या डोळ्यांसमोर उभं राहत नाही. मेंदूला एक आकार लागतो, एक चित्र लागतं समोर. हो. जेव्हा आपण एखाद्या भावनेला मानवी रूप देतो तेव्हा आपला मेंदू त्या भावनेशी एक भावनिक नातं प्रस्थापित करू शकतो. आणि चोखामेळा यांनी इथे नुसतीच मूर्ती उभी केलेली नाहीये. त्यांनी तिला एका जागेवर आणून ठेवलंय. बरोबर. तिला एका निश्चित भौगोलिक स्थानावर आणून ठेवलंय. चंद्रभागेतटी पुंडलिका पाठी उभे असे. म्हणजेच हे सुख आकाशात कुठेतरी ढगांच्या पलीकडे लपलेलं नाहीये, तर ते चंद्रभागा नदीच्या तीरावर प्रत्यक्ष पृथ्वीवर आहे. अगदी तेच. अरे च्या, हे खूपच रंजक आहे. म्हणजे सुखाला एका वास्तवाचा आधार दिला आहे. पण इथे मला ना एक गोष्ट खटकते. कोणती? सर्वोच्च आनंद हा एखाद्या भक्ताच्या म्हणजे पुंडलिकाच्या पाठीमागे का उभा आहे, तो समोर का नाहीये? हा एक अतिशय मार्मिक विरोधाभास आहे. जर आपण कथेचा संदर्भ पाहिला तर पुंडलिक हा त्याच्या कर्तव्यात मग्न होता. म्हणजे तो आई-वडिलांची सेवा करत होता. हो, तो सुखाच्या किंवा देवाच्या मागे धावत नव्हता. जेव्हा आपण आपल्या योग्य कर्मात अत्यंत निष्ठेने मग्न असतो ना, तेव्हा सर्वोच्च सुख किंवा ईश्वरी तत्व हे आपल्याला शोधत येतं. क्या बात आहे. आणि ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं हे यातून सुचवायचं आहे. ते पाठीमागे असणं हे संरक्षणाचं आणि न ढळणाऱ्या आधाराचं प्रतीक आहे. म्हणजे आपण सुखाच्या मागे धावण्याऐवजी सुख आपल्या पाठीमागे येऊन उभं राहण्याची ही अवस्था आहे. अगदी तसंच. ही संकल्पना खरोखरच आपला दृष्टिकोन बदलणारी आहे. आता हे रूप नक्की कसं दिसतं याचा विचार करूया. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या अफाट शक्तीची किंवा सर्वोच्च तत्वाची कल्पना करतो तेव्हा ती खूप भव्य, आक्रमक किंवा भक्तीने घाबरवून टाकणारी असावी असं साधारणपणे वाटतं. पण इथे वर्णन आहे, साजिरे गोजिरे समचरणी उभे. हो, हे खूप वेगळं वर्णन आहे. साजिरे आणि गोजिरे या शब्दांमधून तर एखाद्या अत्यंत निरागस आणि गोड लहान मुलाची प्रतिमा डोळ्यासमोर येते. आणि मुख्य म्हणजे समचरणी उभे. दोन्ही पाय एकत्र. हो, दोन्ही पाय अगदी एकत्र, एका रेषेत. या विशिष्ट स्थितीत उभे राहण्याचं काही विशेष महत्त्व आहे का? नक्कीच आहे. समचरण या स्थितीचं शारीरिक आणि मानसिक महत्त्व खूप मोठं आहे.
मानवी शरीरशास्त्र आणि शरीरबोलीचा म्हणजे बॉडी लँग्वेजचा विचार केला ना, म्हणजे जेव्हा आपण आपलं वजन एका पायावर टाकतो किंवा एक पाय पुढे मागे ठेवतो तेव्हा ती स्थिती एकतर आक्रमकतेची असते, म्हणजे हल्ला करण्यासाठी पुढे झुकलेली असते. हो, किंवा ती बचावात्मक असते, म्हणजे मागे हटलेली असते. पण समचरण स्थिती ही परिपूर्ण समतोलाची स्थिती आहे. अच्छा. या अवस्थेत शरीराचा भार दोन्ही पायांवर समान असतो. मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला या स्थितीतून एक स्पष्ट संदेश जातो की इथे कोणताही धोका नाही आणि कोणताही ताण नाहीये. बरोबर. विश्वाचा सर्वोच्च आनंद जर असा पूर्णपणे शांत आणि समतोल उभा असेल तर त्याच्या सान्निध्यात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनाला आपोआप एक अत्यंत सुरक्षित आणि शांततेचा अनुभव येतो. बापरे, हे खूपच सखोल आहे. पण ही अफाट शक्ती जी इतकी शांत आणि समतोल आहे ती उभी कुठे आहे? तर एका छोट्याशा विटेवर. भक्ताची या लोभे मिटेवरी. हो, आणि कशासाठी? तर भक्ताची या लोभे. मला हा विचार थोडा चक्रावून टाकणारा वाटतो. सर्वसामान्य व्यवहारात आपण पाहतो की मानव देवाच्या प्राप्तीसाठी आसुसलेला असतो. हो, आपण सुखासाठी, संपत्तीसाठी देवाकडे लोभ ठेवतो. बरोबर. इथे तर समीकरण पूर्णपणे उलट झालेलं दिसतंय. विश्वाचा निर्माता एका छोट्याशा विटेवर स्वतःला मर्यादित करून भक्तासाठी थांबला आहे. यामुळे त्या ईश्वरी तत्वाचं महत्त्व किंवा सामर्थ्य कमी होत नाही का? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. पण जर आपण खोलवर विचार केला तर उलट यामुळेच त्या सामर्थ्याची खरी खोली आपल्याला समजते. ते कसं काय? खरी ताकद ती नसते जी इतरांवर गाजवली जाते. खरी ताकद ती असते जी अत्यंत निस्वार्थ प्रेमापोटी स्वतःला नमवू शकते. संत चोखामेळा ज्या काळात जगत होते तो काळ अत्यंत प्रखर सामाजिक विषमतेचा होता. त्यांना स्वतःला अनेकदा मंदिरात जाण्यापासून रोखलं गेलं होतं. हो, हा इतिहास खूपच वेदनादायी आहे. बरोबर. अशा एका कठीण परिस्थितीत जो देव विश्वाचा मालक आहे तो कोणा सत्तेच्या किंवा अधिकाराच्या दबावाखाली नव्हे तर केवळ एका भक्ताच्या निस्वार्थ प्रेमापोटी एका विटेवर ताटकळत उभा राहतो. हा विचार तत्कालीन सामाजिक रचनेला दिलेला एक मोठा धक्काच होता. नक्कीच. भक्तीची आणि प्रेमाची ताकद ही विश्वाच्या आणि समाजाच्या सर्व नियमांपेक्षा मोठी आहे हे या एका ओळीतून सिद्ध होतं. हा, सामाजिक संदर्भ खरोखरच या ओळींचा अर्थ अधिक गहिरा करतो. पण आपण ज्या सामर्थ्याविषयी बोलत आहोत ते पुढच्या वर्णनातून अधिक स्पष्ट होतं आणि एक नवीन विरोधाभास उभा करतं. पुढची ओळ खूपच रंजक आहे. हो, एकीकडे आपण पाहिलं की हे रूप साजिरे गोजिरे आहे, एका साध्या विटेवर उभे आहे. पण त्याचवेळी तिथे एक अत्यंत शक्तिशाली चित्र रंगवलं आहे. कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले, शंख चक्र मिरवले गदा पद्म. हो, म्हणजे दोन्ही हात कमरेवर आहेत आणि सोबत शंख, चक्र, गदा आणि कमळ ही 4 आयुधं आहेत. हे दोन्ही विचार एकत्र कसे येऊ शकतात? म्हणजे विरोधाभास वाटतोय तुम्हाला? हो ना. कमरेवर हात ठेवून उभं राहणं ही एक अत्यंत निवांत अवस्था आहे. जणू एखादा मित्र सहज गप्पा मारायला उभा आहे. आणि दुसरीकडे हातांमध्ये संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करणारी महाभयंकर शस्त्र आहेत. हे म्हणजे असं झालं की कुणीतरी अत्यंत साध्या आरामदायी कपड्यांमध्ये उभा आहे, पण त्याच्या हातात सगळं जग चालवण्याची सूत्रे आहेत. बरोबर. हा विरोधाभास कवीने अत्यंत जाणीवपूर्वक मांडलेला आहे. विष्णूच्या या 4 शस्त्रांचं महत्त्व तर आपण जाणतोच, पण इथे मिरवले हा शब्द अतिशय लक्षवेधी आहे. मिरवले म्हणजे नुसते धारण केलेले. हो. शस्त्र युद्धासाठी उभारलेली नाहीत, ती फक्त आभूषणांसारखी मिरवली जात आहेत. याचा संबंध एका अत्यंत सखोल सत्याशी आहे. कोणत्या सत्याशी? ज्याच्याकडे खरोखरच सर्वोच्च सामर्थ्य असतं ना, त्याला ते सामर्थ्य सतत सिद्ध करावं लागत नाही. एखाद्या युद्धकलेत म्हणजे मार्शल आर्ट्समध्ये पारंगत असलेल्या सर्वोच्च योद्ध्याला पाहिल्यावर लक्षात येतं की तो नेहमी अत्यंत शांत आणि निवांत असतो, कारण त्याला स्वतःच्या ताकदीची पूर्ण जाणीव असते. त्याला आक्रमक पवित्रा घेण्याची गरजच नसते. अगदी अचूक. ही तुलना खूपच समर्पक आहे. आजच्या आधुनिक जीवनाशी जर याला जोडलं तर आपण पाहतो की रोजच्या जगण्यात आपण सतत एका बचावात्मक पवित्र्यात असतो. हो, ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा नात्यांमध्ये. हो ना. आपण सतत ताणतणावाचे अदृश्य शस्त्र उगारून उभे असतो, कारण आपल्याला असुरक्षित वाटत असतं. आपण कधीच पूर्णपणे निवांत होऊ शकत नाही. पण इथे तो सर्वोच्च सत्ताधीश असूनही त्याने आपले हात कमरेवर ठेवले आहेत. मी सर्वशक्तिमान आहे, पण तरीही मी पूर्णपणे उपलब्ध, शांत आणि सुरक्षित आहे, हा तो संदेश असावा. एकदम बरोबर. हा केवळ भक्तीचा भाग नाही, तर मानवी मनासाठी एक आदर्श स्थिती आहे.
अफाट क्षमता आणि सामर्थ्य अंगी असूनही जर कोणी अंतर्बाह्य निवांत राहू शकत असेल तर ती खऱ्या अर्थाने सुखाच्या शिखरावर पोचलेली अवस्था आहे. नक्कीच. हात कमरेवर ठेवण्याची ही मुद्रा स्वतःला पूर्णपणे मोकळे करण्याची, कोणतीही ढाल न बाळगण्याची तयारी दर्शवते. जो आतून परिपूर्ण आहे तोच विश्वाची शस्त्रे हातात असूनही अशी निवांत मुद्रा घेऊ शकतो. साधेपणातील हे अफाट सामर्थ्य एकाच वेळी आदर आणि जवळीक निर्माण करतं. इथपर्यंतचा हा प्रवास खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण नदीच्या तीरावर गेलो, तिथे उभ्या असलेल्या त्या समतोल मूर्तीचं दर्शन घेतलं, त्या साध्याशा विटेवरच्या निवांतपणातील ताकद समजून घेतली. आत्तापर्यंत हे सगळं एका अत्यंत सुंदर आणि भव्य दृश्यासारखं आपल्या डोळ्यांसमोर उलगडत होतं. पण या अभंगाच्या शेवटच्या भागात संत चोखामेळा अचानक हा संपूर्ण अनुभवच बदलून टाकतात. हो, चौथी आणि शेवटची ओळ. चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी, चंदनाची उटी सर्व अंगी. हे आता केवळ एक दृश्यवर्णन राहत नाहीये. नाही, अजिबात नाही. चंदनाचा उल्लेख येताच अचानक आपल्याला त्या दृश्याला एक सुगंध आणि स्पर्श असल्याची तीव्र जाणीव होते. आणि हा साहित्यातील अत्यंत प्रगल्भ प्रयोग आहे. चोखा म्हणे या शब्दांतून कवीने आपली स्वाक्षरी उमटवली आहेच, पण त्यासोबत वैजयंती माळ आणि चंदनाची उटी यांच्या उल्लेखाने एक बहुसंवेदी म्हणजे मल्टीसेन्सरी अनुभव निर्माण केला आहे. म्हणजे एकाच वेळी अनेक ज्ञानेंद्रियांना जागृत करणं. हो, जेव्हा आपण केवळ डोळ्यांनी काही पाहतो किंवा नुसते वर्णन ऐकतो तेव्हा ऐकणारा हा त्या घटनेपासून थोडा वेगळा, केवळ एक प्रेक्षक असतो. कारण दृश्य माहिती मेंदूपर्यंत पोहोचायला आणि तिचं विश्लेषण व्हायला वेळ लागतो. अगदी बरोबर. पण जेव्हा सुगंध आणि स्पर्श यांचा संबंध येतो ना, तेव्हा ते थेट आपल्या मेंदूचा भावनिक केंद्राला स्पर्श करतात. चंदनाचा सुवास आणि त्याचा तो विशिष्ट शीतल स्पर्श हे दोन्ही अनुभव आपल्याला विचार करण्याच्या प्रक्रियेतून बाहेर काढून थेट एका शांत अनुभूतीत घेऊन जातात. म्हणजे चंदनाच्या शीतलतेमुळे तो अनुभव फक्त एक लांबून पाहण्याची गोष्ट राहत नाही. नाही, तो एक प्रत्यक्ष अनुभव बनतो. तो थंडगार स्पर्श जाणवतो तेव्हा अंगातली सगळी उष्णता शोषून घेतली जाते. हो, अगदी तसंच. एका कवितेत असा सुगंध आणि थंडावा जाणवणं हे ऐकणाऱ्याला त्या भक्तीच्या अवस्थेत पूर्णपणे विलीन करण्यास खूप मदत करतं. अगदी बरोबर. सर्वांगाला चंदनाची उटी लावल्यामुळे त्या मूर्तीमधून जो एक शांत सुगंधित थंडावा पसरत आहे तो प्रत्यक्ष त्या भक्तीच्या अवस्थेत मिळणाऱ्या शांततेचं प्रतीक आहे. क्या बात आहे. बाहेर जीवनात कितीही उकाळा असू दे, ताण तणाव आणि संघर्ष असू दे, जेव्हा आपण या सर्वोच्च सुखाच्या सानिध्यात येतो ना, तेव्हा मज्जासंस्था पूर्णपणे शांत होते. चोखामेळा यांनी इथे केवळ एका देवाचं रूप दाखवलेलं नाही, तर त्या देवाच्या जवळ गेल्यावर प्रत्यक्ष काय जाणवतं ते शरीरावर आणि मनावर कसं उमटतं याचा एक जिवंत अनुभव उभा केलाय. हा संपूर्ण प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. एका अमूर्त अशा सुखाच्या सर्वोच्च रूपापासून सुरू झालेली ही चर्चा चंद्रभागेच्या वाळवंटात एका गोजऱ्या समचरणी उभ्या असलेल्या आकृतीकडे जाते. हो. त्यानंतर ती निवांतपणा आणि अफाट सामर्थ्य यांचा तो विलक्षण संगम दाखवते आणि शेवटी चंदनाच्या सुगंधाने आणि शीतलतेने संपूर्ण जाणीवांना व्यापून टाकते. एका साध्याशा दिसणाऱ्या 4 ओळींच्या कवितेत मानवी मानसशास्त्र, शरीरशास्त्र, सामाजिक संदर्भ आणि अथांग तत्वज्ञानाची इतकी अचूक गुंफण असू शकते हे भारावून टाकणारं आहे. म्हणूनच आपण जेव्हा अशा जुन्या साहित्याकडे पाहतो ना, तेव्हा ते केवळ इतिहासाचा किंवा जुन्या भाषेचा भाग नसून ते आजच्या काळासाठी आवश्यक असलेलं तत्वज्ञान आहे हे लक्षात येतं. अगदी खरंय. ते आपल्याला आठवण करून देतं की ज्या सुखासाठी आपण इतकी धडपड करतोय त्याचं मूळ स्वरूप अत्यंत शांत, स्थिर आणि सर्वसमावेशक आहे. हेच सूत्र पकडून आजच्या या चर्चेचा शेवट करताना मला एका वेगळ्या आणि नव्या शक्यतेकडे लक्ष वेधायचं आहे. आपण मगाशी पाहिलं की ते सुखाचे सुख भक्ताच्या लोभापायी एका विटेवर अत्यंत संयमाने आणि निवांतपणे उभं आहे. आजच्या काळात आपण सर्वजण सुखाच्या मागे धावून स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत अक्षरशः थकून गेलो आहोत. हो, प्रत्येकजण धावतोय. आपण नेहमी विचार करतो की आपण सुखापर्यंत कसं पोचायचं, त्यासाठी कोणती धडपड करायची. पण ह्या अभंगातील वर्णनानुसार जर तो सर्वोच्च आनंद आधीच कुठेतरी आपल्या प्रतीक्षेत शांतपणे पूर्ण ताकदीनिशी उभा असेल तर सुखाचा शोध घेण्याच्या आपल्या रोजच्या धडपडीचा खरोखर काही अर्थ उरतो का? विचार करण्यासारखा आहे. जर आपण सतत धावणं थांबवून क्षणभर शांत उभे राहिलो तर कदाचित
ते पाठीमागे उभा असलेलं आणि आपल्यासाठी थांबलेलं सुख आपल्याला खऱ्या अर्थाने अनुभवता येईल. याच एका अत्यंत खोल प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.